नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची एकूण संपत्ती किती आहे आणि कोणत्या स्वरूपात आहे याबद्दलची माहिती सांगणार आहोत। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा। सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुकीत सहभाग घेताना अमित राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या इलेक्शन ॲफिडेव्हिटनुसार त्यांची एकूण संपत्ती 16,17,00,000 रुपयेपेक्षा अधिक दाखवण्यात आलेली आहे। यामध्ये अमित ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे आणि मुलगा यांच्या नावावरती असलेल्या बँक खात्यातील रक्कम, कॅश, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली रक्कम, प्रॉव्हिडंट फंड खात्यातील पैसे, सोने, शेतजमीन, इमारती इत्यादींचा समावेश आहे। इलेक्शन ॲफिडेव्हिटनुसार अमित ठाकरे यांच्याकडे एकूण 1,08,000 रुपये कॅश आहे, तर बँकेतील विविध खात्यांवरती मिळून 1 कोटी इतके रुपये आहेत। तर विविध बँकेमध्ये 5,93,00,000 रुपये तसेच फिक्स्ड डिपॉझिट आहेत। त्याचप्रमाणे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यामध्ये एकूण 5,81,00,000 रुपये आहेत। प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PF यांच्या खात्यामध्ये एकूण 27,00,000 रुपये आहेत। 3,60,000 इतकी सोन्यांमध्ये गुंतवणूक देखील आहे। त्यासोबतच 1,05,00,000 रुपये किमतीची शेतजमीन ही अमित ठाकरे यांच्याकडे आहे। 24,16,800 रुपये किमतीची इमारत त्यांच्याकडे आहे। त्यासोबतच अमित यांनी बिगर शेती जमीन नसल्याचे आणि वाहन नसल्याची माहिती ॲफिडेव्हिटवरती दिलेली आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या उमेदवाराची संपत्ती जाणून घ्यायची आहे त्याबद्दलचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा।